तुम्ही किती उत्तम प्रकारे निरीक्षण करू शकता, त्यांच्यातला फरक किती बारकाईने टिपू शकता, हे फक्त आपल्याला बघायचंय. आणि म्हणून आपण 1-2 प्रकरणं ह्या आकृत्यांवरील प्रश्नांबद्दल अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला भाग असा आहे की आपण दिलेली आकृती समजा दिलेली असेल तर ती आरशात कशी दिसेल, म्हणजे त्याची आरशातली प्रतिमा कशी असेल. मग ती पाण्यात कशी दिसेल, तर पाण्यातली प्रतिमा किंवा जलप्रतिमा कशी दिसेल. आणि काही आकृत्यांचा एक गट दिला तर त्या गटात न बसणारी, अर्थात काहीतरी नियम असेल इतर 3 आकृत्यांना, आणि ह्याला मात्र तो नियम लागू पडत नाही, अशी गटात न बसणारी. कारण गटात न बसणारे अंक किंवा गटात न बसणारे अल्फाबेट्स आपण शिकलेलो आहे. आता आपण आकृत्यामध्ये पण तोच प्रकार शिकणार आहोत. म्हणून भाग 1 मध्ये मी 3 प्रकार करणार आहे. आणि त्याच्यापैकी पहिला एक आहे तो म्हणजे आरशातली प्रतिमा. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे जलप्रतिमा, आरसा आणि जल यांच्यातल्या प्रतिमा. आणि तिसरा जो प्रकार आहे तो गटात न बसणारा भाग. असे आपण 3 भाग आपण त्याला म्हणूया की ए, बी आणि सी. आता ह्यांच्या आकृत्यांमध्ये शोधून काढताना आपल्याला पहिला प्रथम आरशातली प्रतिमा कशी दिसते हे माहिती पाहिजे. आणि त्यासाठी इथे मी काही हिंट्स देणार आहे. बघा की समजा हा आरसा आहे आणि ह्या आरशाच्या समोर आता एखादी व्यक्ती उभी आहे. आता ही जी व्यक्ती आहे ती आपल्याला काही प्रकार दाखवते. म्हणजे आपण आरशासमोर उभं राहूनही हा प्रयोग करू शकतो. आणि माझ्या मते प्रत्येक जण दिवसातनं 1 किंवा 2 वेळा तरी आरशासमोर उभं राहतच असेल. त्यामुळे ह्या प्रतिमांचं वैशिष्ट्य वेगळं सांगायची काही जरूर नाही. एक म्हणजे त्याचं अंतर तेवढंच असतं, ती आरशाच्या मागे असते. म्हणजे बघा आपल्याला ती कुठे आहे, म्हणजे त्याचं अंतर कुठे आहे आणि आरशाच्या मागे आहे, हे दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती आहेत की आपण जितक्या अंतरावर आरशाच्या पुढे उभे आहोत तितक्याच अंतरावर आरशाच्या मागे प्रतिमा आहे. आणि म्हणून आपण जर आरशाच्या समोर चालत गेलो तर प्रतिमा ही आरशाच्या जवळ चालत येताना दिसते. अर्थात आकृत्यांमध्ये हे अंतर काही फारसं महत्वाचं नाही, कारण तिसरी आकृती हे जर आपलं उत्तर असेल तर ते आरशापासून लांब जाणार आहे. आणि त्यामुळे आपण अंतर किंवा मागे हा प्रश्न आपल्यासाठी फारसा महत्वाचा नाही. पण आपल्यासाठी काय महत्वाचं आहे तर बाजूंची अदलाबदल. बाजूंची अदलाबदल हा जास्त महत्वाचा आहे. म्हणजे आपण जर आरशासमोर बसून उजव्या हाताने लिहित असलो तर आरशामध्ये आपल्याला आपण डाव्या हाताने लिहितोय असं दिसतं, हे तर आपल्याला नक्कीच माहिती आहे. उजव्या खांद्यावर घेतलेला पदर असेल तर तो आरशामध्ये डाव्या खांद्यावरती दिसतो. आणि म्हणून बाजूंची अदलाबदल हा अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात ठेवणार आहोत. जी आरशाच्या जवळ वस्तू आहे तिची प्रतिमा आरशाच्या जवळ दिसणार आणि जी आरशापासून लांब आहे ती आरशापासून लांबच आपल्याला दिसणार आहे. ह्या गोष्टी आपण एकदा लक्षात ठेवल्या की आपल्याला आरशातल्या प्रतिमेचे प्रश्न अर्थातच सोडवता येतील. म्हणजे ह्याला बाजूंची अदलाबदललाच आपण इंग्लिशमध्ये लॅटरल इन्व्हर्जन असं म्हणतो. म्हणजे उजवी बाजू डावीकडे दिसते आणि डावी बाजू उजवीकडे दिसते. पण एक गोष्ट महत्वाची की इथे उलट सुलट होत नाही. म्हणजे आपण आरशासमोर उभे आहोत म्हणून आपलं डोकं जमिनीवर आणि पाय हवेत असं आपल्याला दिसत नाही. तर जशी प्रतिमा आहे तशीच आणि तेवढीच आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये लहान मोठेपणा काही दिसत नाही, म्हणून समान प्रतिमा दिसते. त्याच्यामध्ये ती लहान होऊन दिसत नाही, सुलटी उलटी अशीही होऊन दिसत नाही, मोठी होऊन दिसत नाही. तर जशी आहे तशीच, फक्त आपल्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा म्हणजे बाजूंची अदलाबदल दिसते. आता ही जर लक्षात ठेवली तर आपल्याला इथे दिसेल की ह्या अंतरावरती जेवढं अंतर आहे तेवढ्याच अंतरावरती आपल्याला बिंदू दिसणार, प्रतिमा दिसणार आहे. आणि हा जो पाय डावीकडे दिसतोय तो पाय आपल्याला उजवीकडे दिसेल. हा पाय आपल्याला डावीकडे दिसतोय तो पाय आपल्याला उजवीकडे दिसेल. हा वर आलेला हात उजवा आहे तर आपल्याला इथे वर आलेला हात डावा दिसणार आहे. खाली असणारा हात अर्थातच आपल्याला डावा आहे त्याच्याऐवजी तिथे उजवा दिसणार. आणि हाच एक महत्वाचा मुद्दा
आपण आकृत्यांमध्ये वापरणार आहोत. म्हणजे कोणत्याही भागामध्ये एका चौकोनात आपल्याला आकृती दिलेली असेल तर त्याचे 2 भाग करायचे आणि उजवा भाग डावीकडे जाईल, डावा भाग उजवीकडे येईल, एवढीच फक्त आपण निरीक्षण करणार आणि त्या आकृतीतले सर्व घटक गेलेत नाही बघणार. एखादा घटक नाहीसा होत नाही. असं कधीही होत नाही की ते आरशासमोर आहे पण त्याची प्रतिमेमध्ये तो दिसलाच नाही, आणि त्यामुळे प्रत्येक घटक हा आरशातल्या प्रतिमेमध्ये विरुद्ध दिशेला हा असलाच पाहिजे. आता दुसरा भाग जो आहे तो म्हणजे जलप्रतिमेचा. हा आपण बघितला भाग आहे तो आरशाचा आहे. तर आपल्याला आता बघूया आपण की जलप्रतिमा आणि आरशातली प्रतिमा ह्याच्यातला काय फरक आहे. कारण काही 2-3 गणित आपल्याला आरशाच्या प्रतिमेवर असतात, काही 2-4 गणित जलप्रतिमेवर असतात. मग आता जल अर्थातच आपल्याला खाली आहे, हे गोष्ट माहिती आहे. आता जलामध्ये एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की समजा एखादा खांब वरती उभा केलेला आहे, तर ह्या जलामध्ये असणारी ती प्रतिमा आपल्याला कशी असणार आहे, तर त्या बिंदूचं इथेच दिसेल आणि उलटी येऊन आपल्याला इथे दिसणार. आपण पावसाळ्यामध्ये हे जलप्रतिबिंब बरेच वेळेला बघतो की एखादं झाड जर इथे उभं असेल तर ह्या झाडाची प्रतिमा कशी दिसते, तर अशा तऱ्हेने दिसते उलटी. म्हणजे जे त्याचं शिखर आहे ते खाली गेलेलं दिसतं आणि जो त्याचा पाया आहे तो त्याच्या जवळ दिसतो. म्हणजे इथे आपल्याला जलप्रतिमेमध्ये काय लक्षात ठेवणार आहोत, तर आडवा भाग करायचा आहे आणि वरचा भाग खाली जाईल आणि खालचा भाग आपल्याला वरती येईल. आता हे असं कसं होईल, तर आता इथे आपण भाग केल्यानंतर बघा इथे हा जो आपण समजा ही आपली आकृती असेल तर ह्या आकृतीमध्ये 2 भाग केल्यानंतर हा जो खालचा भाग आहे तो हा वरच्या भागात आला आणि वरचा भाग आहे तो खालच्या भागात गेला. अशा तऱ्हेने बाजूंची अदलाबदल न होता इथे आकृती खाली डोकं वर पाय अशी आहे. म्हणजे इथे जर व्यक्ती उभी असेल तर अर्थात तिची प्रतिमा पूर्णतः इन्व्हर्टेड, ज्याला आपण म्हणतो उलट प्रतिमा दिसते. आणि म्हणून आरशा आणि जल यांच्यामधल्या प्रतिमा आपण लक्षात ठेवायच्या. आता तिसरा जो गट आहे तो म्हणजे गटात न बसणारी. आपण आधी ह्या 2 प्रकारचे काही गणित करूया आणि मग गटात न बसणाऱ्या आकृत्या कशा शोधायच्या तेही आपण ठरवूया. आता आपण या गणितांमधून आरशातली प्रतिमा शोधून काढणार आहोत. इथे जी पहिल्या आकृत्या ह्या दिलेल्या आहेत ह्या मूळ आकृत्या आहेत आणि उजव्या बाजूला 4-4 दिलेल्या आहेत त्या त्याच्या प्रतिमा आहेत. त्याच्यातली नक्की कोणती प्रतिमा आहे हे आपल्याला शोधायचं आहे. हे शोधताना आपण काय करणार बघा, पहिली स्टेज म्हणजे त्या दिलेल्या आकृतीमध्ये किती घटक आहेत हे निश्चित बघणार आणि जो डावीकडे आहे तो उजवीकडे आहे ना, एक एक घटक सुरुवात करणार. काही वेळेला असं होईल बघा की समजा ही पहिली आकृती गेली, त्याच्यामध्ये हा बाण दिसतोय. हा बाण हा साधारणतः वायव्य दिशेकडे आहे, म्हणजे तो अर्थातच उजव्या बाजूला गेला पाहिजे. तर फक्त 2, तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्येच ते उजव्या बाजूला गेलेत, खाली ते जाणारच नाहीत. म्हणजे आपल्या उत्तराची आकृती ही एक तर तिसरी असेल किंवा चौथी असेल. म्हणजे 2 आकृत्या आधीच आपण काढून टाकल्या. आता दुसरीकडे बघूया. त्याच्यानंतर ही जी आडवी रेषा आहे ती रेषा अर्थातच खालच्या बाजू म्हणजे डाव्याकडे ती उतरती गेले, त्याच्या जी उजवीकडे, या दोघांमध्येही ती उजवीकडेच आहे. मग आता फरक कशामध्ये असणार, तर फक्त ह्या छोट्या 2 चौकोनांमध्ये. हा वरचा छोटा जो चौकोन आहे तो डावीकडे आहे त्या रेषेच्या, म्हणजे इथे तो उजवीकडे असला पाहिजे आणि खालचा जो चौकोन आहे तो उजवीकडे आहे तो डावीकडे असला पाहिजे. हा जर फरक आपण दोघांमधला घेतला तर इथे हा डावीकडे आहे तर वरचा चौकोन डावीकडेच आहे, म्हणजे ही आकृती आपली नाही. आणि म्हणजेच आपल्याला कोणती आकृती उत्तर म्हणून मिळेल, तर सी आकृती. बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपण एक एक मुद्दा बघत गेलो. आता पहिलीच आकृती होती म्हणून मी इतक्या डिटेलमध्ये सांगितलं, नंतर आपण फटाफट करू शकतो, म्हणजे फारसा आपल्याला ह्या ठिकाणी वेळ जात नाही. आता दुसऱ्या आकृतीमध्ये बघा की ह्या उजव्या बाजूला एरो आहे, म्हणजे डाव्या बाजूला असले पाहिजेत. प्रश्न 1, 2 आणि 3 आकृत्यांमध्ये तो व्यवस्थितपणे डावीकडे आहे. हा जो डावीकडे आहे तो अर्थातच उजवीकडे असला पाहिजे. इथे आपल्याला 1, 2, 3 मध्येही तो उजवीकडे आहे.
पण हा जो डावीकडे त्रिकोण दिसतोय हा अर्थातच कुठे येणार तर उजवीकडे येणार आणि इथे तो दोन्ही डावीकडेच आहे, म्हणजे आपल्याला आकृती डी मिळेल.